पुणे PMPL बसच्या ताफ्यामध्ये लवकरच इलेक्ट्रिक बस डेकर बसचा समावेश होणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी पुणेकरांसाठी आपण पाहतोय। कात्रज डेपो या ठिकाणी आज इलेक्ट्रिक डबल डेकर बसची टेस्ट अँड ट्रायल रन घेण्यात आली आहे। यामुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ होणार आहे। या बसची 85 प्रवासी क्षमता आहे। सुरुवातीला 10 इलेक्ट्रिक बस घेण्याचा PMPMLचा मानस आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पुणे PMPLच्या ताफ्यात आता डबल डेकर बस सहभागी होणार आहे। त्यासाठीची ट्रायल रन या ठिकाणी आज कात्रजच्या डेपोमधून खरं तर होणार आहे। आपण पाहतोय की पुणे PMPLचा प्रवास खरं तर पुण्यातील लाखो प्रवासी करत असतात आणि त्यांच्यासाठी ही सगळी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यासाठी ही डबल डेकर बस जी आहे ती आत्ता खरं तर प्रवाशांसाठी आणली जाणार आहे। पुण्यातील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही सगळं केलं जाते। आपण पाहतोय की इलेक्ट्रिक बस पुण्यातल्या अनेक पद्धतीने खरं तर आपण पाहतोय की वाहतूक सुरळीत होणं असेल किंवा ज्या MIDCचा एरिया आहे जो पुण्यातला मोठा वर्ग जो आहे तो रांजणगाव, पिंपरी चिंचवड, हिंजवडी या भागामध्ये जात असतो आणि त्यांच्यासाठी खरं तर ही महत्त्वाची सुविधा असणार आहे। तर त्यासाठी आता पुण्यातल्या PMPLच्या ताफ्यामध्ये ही बस जी आहे ती दाखल झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन आदर्श खटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।